और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात। म्हणजे आपल्या देशाचा अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान। आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो कारण त्या समोरची लोक सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा, एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं। तर म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करतायत, खरं म्हणजे मी काही याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते। एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या। आगे चलो हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। एक झालं। अब आगे चलो हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। एक मिनिट थांब थांब। अब आगे चलो हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। एक झालं। आता दुसरं, आता एक पत्र आहे बघा, हे आता ती उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघा। त्यांचं शिवसेना आताची उभाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे, ते वाचाव तो ना। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे